निर्गमचं पुस्तक त्याचा 9व्या अध्यायामध्ये आणि त्याच्या 29 वचनामध्ये असं पवित्र शास्त्र सांगतं की पृथ्वी परमेश्वराची आहे. आमेन. हे पृथ्वी कुणाची आहे? परमेश्वराची आहे. लास्टच्या भागामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की पृथ्वी ही कुणाची आहे? परमेश्वराची आहे. प्रेज लॉर्ड. हे निसर्ग परमेश्वराचा आहे. त्या निसर्गावर अधिकार परमेश्वराचा आहे. आमेन. या निसर्गावर म्हणा, या प्रत्येक निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीवर म्हणा, हे परमेश्वराने बनवलेलं आहे, परमेश्वराचा आहे. म्हणून या पृथ्वीवर आम्ही असताना या पृथ्वीवरचा सर्व काही जे काय आहे हे देवाचं असल्यामुळं आणि ज्या पृथ्वीवरचा हा जो देव परमेश्वर आमचा अब्राम, इसाक, याकोबाचा परमेश्वर म्हटलेला आहे. जेव्हा देवानी ओळख दिली, इस्रायल लोकांना ओळख दिली पहिल्यांदा तो परमेश्वर म्हणाला की मी आहे, तो आहे. पण ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो आम्ही की परमेश्वराने ओळख दिली की मी अब्रामाचा देव आहे, मी इसाकाचा देव आहे, मी याकोबाचा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि त्यांनी नेहमी अशी ओळख करून दिली की मी पृथ्वीवरचा ही पृथ्वी जी आहे ती सर्व माझी आहे. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की यशाचा 44वा अध्याय आणि 3रं वचन सांगतं. कोणतरी वाचा यशाचा ग्रंथ त्याचा 44वा अध्याय आणि 3रं वचन की पवित्र शास्त्रामध्ये काढूया लवकर. 44वा अध्याय यशाचा ग्रंथ आणि त्याचं 3रं वचन. कारण मी कृषित भूमीवर काय करेन? पाणी आणि वृक्ष भूमीवरती मी काय करेन? जलधारा होतील. मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या मी आशीर्वादाची काय करीन? वृष्टी करीन. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, परमेश्वर म्हणतो मी कृषित भूमीवर पाणी, वृक्ष भूमीवर जलधारा होतील. मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची वृष्टी मी करेन. हालेलुया. मध्ये बोलू नका, आता मध्ये बोलू नका, वचनाकडे लक्ष द्या. जर तुम्ही आशीर्वादाची अपेक्षा ठेवून आलाय तर प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या. जर तुम्हाला आशीर्वाद पाहिजे, जर तुम्हाला सर्व तुमच्या जीवनातल्या शापित जीवन निघून जावं आणि आशीर्वादित व्हावं तर देवाकडच्या वचनाकडे लक्ष द्या. लेकरांना ताब्यात ठेवा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी परमेश्वर हा आमचा देव काय प्रकट करते स्वतःला? मी आशीर्वादाची पाऊस पाडणारा देव आहे म्हणत आहे. मी तुमच्या आणि तुमच्या संततीवर आशीर्वादाचा पाऊस मी पाडणारा परमेश्वर म्हणत आहे. मी तुमच्या कृषित भूमीला, जी कृषित भूमी आहे त्याला मी त्याच्यावर पाणी ओतणारा परमेश्वर आहे म्हणत आहे. मी तुमचा प्रत्येक सुकलेल्या गोष्टी मी पुन्हा एकदा ताजतवाना करणारा परमेश्वर असं म्हणत आहे. परमेश्वर सगळ्या बाबतीमध्ये समर्थ आहे माझ्या प्रियांनो. परमेश्वर नुसतं आशीर्वादच नाही तर आशीर्वादाचा पाऊस मी देईन असं देव आज आपल्याला बोलत आहे. हालेलुया. परमेश्वर बोलत आहे की मी नुसतं आशीर्वाद, तुम्ही एक आशीर्वाद मागता, पण मी तुम्हाला सांगतो आमचा परमेश्वर जो आहे तो आशीर्वादाचा पाऊस असं तुमच्याबरोबर बोलत आहे. हालेलुया. आशीर्वादाचा पाऊस पडणारा देव आहे. आमचा देव सर्व बाबतीमध्ये समर्थ आहे. येशू ख्रिस्त सर्वशक्तिमान आहे. इब्राहिम 13:8 मध्ये म्हटलेलं आहे येशू ख्रिस्त काल, आज आणि युगायुग सारखा आहे. तो त्यावेळेस 2000 वर्षापूर्वी आला आणि त्यांनी चमत्कार आशीर्वाद ज्या गावामध्ये तू जात होता, ज्या नगरामध्ये जायचा, ज्या घरामध्ये जायचा, ते घर बदलायचं, ते गाव बदलायचं आणि त्यामध्ये आशीर्वाद प्रवेश जायचा. आज तोच प्रभू येशू ख्रिस्त सारखा आहे. आज तोच प्रभू येशू आपल्यामध्ये आहे. तुमच्या आणि माझ्या संख्या आहे. तो सर्व गोष्टी सांभाळणारा प्रभू आहे. हालेलुया. परमेश्वरचं वचन सांगतं की नीतिसूत्र त्याचा 10वा अध्याय काढूया आणि त्याचं 6वं वचन सांगतं की परमेश्वराचे आशीर्वाद धार्मिकाच्या घराण्यावर किंवा धार्मिकाच्या मस्तकावर असतात. हालेलुया. वाचा नीतिसूत्र 10वा अध्याय आणि त्याचं 6वं वचनामध्ये दिलेलं आहे. नीतिसूत्र 10:6 वचन. नीतिमानाच्या मस्तकी, धार्मिकाच्या मस्तकी आशीर्वाद असतात. दुर्जनाचे मुख बलात्काराने काय असते? व्याप्त असते. बघा. प्रेज लॉर्ड. नीतिमानांच्या मस्तकावर, धार्मिकाच्या मस्तकावर परमेश्वराचे आशीर्वाद असतात. हालेलुया. आमचा देव आशीर्वादाचा देव, आशीर्वादित देव आहे. मला माझा परमेश्वर
तो आशीर्वादित देव आहे. तो आशीर्वादित देव म्हणून तो आपल्याला आशीर्वाद देतो. आमचा देव नेहमी आशीर्वादाने भरलेला परमेश्वर आहे. त्याच्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द आशीर्वादाचे आहे. त्याच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द होय आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो 22 वचनामध्ये पाहतो की परमेश्वराचा आशीर्वाद ज्यावेळेस तुमच्यावर येतो त्यावेळेस तो तुम्हाला समृद्ध बनवतो. म्हणा हालेलुया. परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्यावर ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुम्हाला तो समृद्ध देतो. तो तुम्हाला धनी बनवतो. तो तुम्हाला गरिबीतून बाहेर काढतो. तो तुम्हाला शापातून बाहेर काढतो. तो तुम्हाला सगळ्या आजारातून बाहेर काढतो. परमेश्वराचा आशीर्वाद आहे. म्हणा हालेलुया. परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला कधी खाली घेऊन जात नाही. परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला कधी शेपूट बनवत नाही. परमेश्वराचा आशीर्वाद नेहमी तुम्हाला मस्तकाप्रमाणे ठेवतो. म्हणता की आमेन. किती म्हणतात आमेन. परमेश्वराचा जेव्हा आशीर्वाद तुम्ही मिळवता ख्रिस्त येशूमध्ये तुम्हाला आशीर्वाद सगळ्या गोष्टीमध्ये मिळतात. जेव्हा तुम्ही येशूच्या नावामध्ये पित्याकडे येता तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये परमेश्वर आशीर्वादित करतो. आणि जेव्हा आशीर्वाद तुमच्यावर येतात त्यावेळेस तुम्ही गुलाम राहत नाही. त्यावेळेस तुम्ही रिकाम राहत नाही. तुमचं भांडार रिकाम राहत नाही. तुमच्या समस्या त्याच राहत नाही तर त्या सगळ्या गोष्टी बदलून जातात. हालेलुया. या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतं की देव जो आहे त्याचा आशीर्वाद माणसांना समृद्धी देतो. आणि देव त्या आशीर्वादाबरोबर कष्ट किंवा दुःख काय म्हटलं त्या ठिकाणी समृद्धी देतो. त्याच्यावर काय देत नाही अजून. कष्ट म्हणजे दुःख. काय देत नाही. दुःख देत नाही. आशीर्वादावरून देवाच्या कधीच दुःख येत नाही. तर जेव्हा देवाचा आशीर्वाद येतो तेव्हा तो आम्हाला समृद्ध बनवतो. हालेलुया. हा आमचा प्रभू महान देव आहे. तो कधीच कुणाचं वाईट करत नाही. परमेश्वराने कधीच कुणाचं वाईट केलं नाही. या परमेश्वराने जो अब्राहमीसारखा याकोबाचा देव आहे. हालेलुया. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की या परमेश्वराने जेवढं माणसाचं चांगलं होईल तेवढं त्यांनी योजना केलेली आहे. आज ही जी सायंकाळची सभा जी आहे हे सर्वांसाठी देवाची योजना चांगली आहे. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस देवाने मनुष्य बनवला, देवाने सगळ्या गोष्टी बनवल्या. काय बनवल्या माहितीये. ज्यावेळेस पृथ्वीवर अंधकार होता मग त्यावेळेस त्या पृथ्वीवरला अंधकाराला घालवण्यासाठी देवाने काय बनवलं. प्रकाश बनवला. प्रेज लॉर्ड. हालेलुया. अंधकाराला घालवण्यासाठी देवाने प्रकाश बनवला. आणि अशा प्रकारे 6 दिवस देवाने पृथ्वीवरच्या प्रत्येक गोष्टी बनवल्या. आणि 6 दिवस झाल्यानंतर बायबल सांगतं उत्पत्तीचा ग्रंथ त्याचा 2रा अध्याय कोणतरी काळा पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीचा ग्रंथ त्याचा 2रा अध्याय आणि उत्पत्तीचा ग्रंथ त्याचा 2रा अध्याय आणि याप्रमाणे पहिलं वचन सांगतं याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले. देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपवले. केलेल्या सर्व कामापासून त्यांनी 7व्या दिवशी विसावा घेतला. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया. 7वा दिवस म्हणजे कोणता होता. हा जो शनिवार जो दिवस आहे हा 7वा दिवस. हालेलुया. 7वा दिवस आजचा हा परिपूर्ण दिवस आहे. शनिवार हा 7वा दिवस आहे. देवाने 1 दिवसापासून 6व्या दिवसापर्यंत सगळ्या गोष्टी केल्या आणि देवाने 7व्या दिवशी सगळे काम संपवले. आणि 7वा दिवस परमेश्वराने त्या ठिकाणी काय घेतला. विसावा घेतला 7व्या दिवशी. ज्याला म्हणतात शब्दाचा दिवस. कुठला दिवस. शब्दाचा दिवस म्हटलेला आहे. आणि 3रं वचन मध्ये दिलेला आहे देवाने 7वा दिवस देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. आमेन. म्हणा हालेलुया. देवाने 7व्या दिवसाला काय दिला. आशीर्वाद देऊन तो पवित्र केलेला आहे. आमेन. आशीर्वाद देऊन तो पवित्र केला. तर सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला. मी तुम्हाला सांगतो आजच्या 7व्या दिवशी देवाने जो आशीर्वाद दिला दिवस जो आहे जो पवित्र दिवस आहे त्यामध्ये केव्हा ज्या वेळेस आम्ही मंदिरामध्ये येऊ त्या 7व्या दिवशी आराधना देवाची करू प्रार्थना करू तो देव आशीर्वाद तुम्हाला देईल. हालेलुया. शापातून आशीर्वाद तुम्हाला देईल. तुम्हाला आजारातून आरोग्यामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तुमचं येणं कधीच व्यर्थ होणार नाही.
मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही 7व्या दिवशी या शनिवारी ज्या गोष्टीची आम्ही घोषणा केलेली आहे, आशीर्वाद आरोग्य सेवेची घोषणा केलेली आहे, त्यामध्ये ते मिळणारच आहे. कारण देवाने त्या 7व्या दिवशी ते पवित्र केलेलं आहे आणि आशीर्वाद दिलेला आहे. आमच्या आशीर्वाद दिलेल्या दिवशी आणि आरोग्य दिलेल्या दिवशी, पवित्र केलेल्या दिवशी जेव्हा आम्ही त्याच्याजवळ येऊ, तो नक्कीच परमेश्वर तो लबाड नाही, त्याचा शब्द तो खरा करणारा प्रभू आहे. मला प्रेज लॉर्ड, हालेलुया. मग आज अनेक लोक या आशीर्वादाच्या चमत्काराच्या गोष्टीवरून दूर दूर झालेले आहेत. चर्चला यायचं पण काही लोक चर्चला येत चाललेले आहेत. काही लोक त्या काळामध्ये खूप त्याग करून दिवसभर देवाच्या संध्यामध्ये त्या पहिल्याच्या काळात प्रभूकडे यायचे. पण आज 10 मिनिट प्रार्थना पटकन संपली, 10 मिनिट सुद्धा ते प्रभूजवळ शांत बसत नाही. हालेलुया. ज्या 2 तासाची 8 तासाची प्रार्थना आहे, त्या प्रार्थनेला वेळेवर व्यवस्थित येत नाही. का की एक प्रकारे टायमिंग नुसार देवाकडे प्रार्थना झालेली आहे. हालेलुया. चमत्कार, आज चमत्कार म्हणा किंवा आशीर्वादाच्या गोष्टीकडे म्हणा, आरोग्याच्या गोष्टीकडे माणूस विश्वासामध्ये कमी होत चाललेला आहे. डॉक्टरच्या सांगण्यावर, डॉक्टरच्या मेडिसिनवर किंवा अनेक गोष्टीवर विश्वास वाढत चाललेला आहे. पण देव जो चमत्कार करणार आहे त्याच्यावर विश्वास कमी होत चाललेला आहे. पण तरी पण आज आपण घोषणा करूया की आमचा देव आरोग्य देणारा प्रभू आहे. आमेन. आमचा देव आशीर्वादित करणारा आमचा प्रभू आहे. हालेलुया. पण झालं काय की ज्यावेळेस हे देवाने सगळे आशीर्वाद आम्हाला दिलेले आहे, पण आशीर्वादामधून शाप का आले हे तुम्हाला तर माहितीच आहे. की ज्यावेळेस आदाम आणि हव्वेला देवाने सांगितलं ते फळ खाऊ नको, पण ते फळ खाल्लं आणि त्यांनी पाप केलं, देवाविरुद्ध पाप केलं, देवाची आज्ञा मोडली. आणि देवाची आज्ञा मोडल्यानंतर देवा जी काय आशीर्वाद यायला पाहिजे ते देवाचं आज्ञाचं पालन केल्यानंतर, पण देवाची आज्ञा मोडल्यानंतर जे शाप किंवा आजार हे सगळे शैतानी गोष्टी माणसामध्ये घुसलेल्या आहेत. प्रेज गॉड, हालेलुया. पण देवाने काय केलं? देव तरी चांगला आहे. मला देव चांगला आहे, परमेश्वर चांगला आहे. देवाने काय केलं? त्याने तुमच्या आणि माझ्या आशीर्वादासाठी येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर शापित केलं. शाप घ्यायला लागले सगळे. देवाने आपले सगळे शाप त्या येशू ख्रिस्तावर लादले. देवाने सगळे आपले विकार येशू ख्रिस्तावर लादले आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर शाप झाला. सगळे आजारात तो घायल झाला, सगळे आजार त्याच्यावर लागले, सगळे दुःख त्याच्यावर लागले, सर्व प्रकारची शिक्षा त्याच्यावर लागली. आणि बायबल सांगते योहान 3:16 की देवाने आमच्यावर प्रेम केलं. प्रेज लॉर्ड. अशासाठी की आमचा नाश होऊ नये, तर आम्हाला अनंत जीवन मिळावं, सार्वकालिक जीवन मिळावं, यासाठी परमेश्वराने आमच्यासाठी येशूला पाठवले जगामध्ये. येशू आला तुमच्या आणि माझ्यासाठी आरोग्य मिळावं, आम्हाला आशीर्वादित आमचं जीवन व्हावं, आम्हाला सर्व शापातून सुटका मिळावी, म्हणून येशू ख्रिस्ताने या जगामध्ये प्रवेश केला. प्रेज लॉर्ड म्हणा. एका ठिकाणी येशू ख्रिस्त मध्याचा ग्रंथ काढूया, त्याचा 8वा अध्याय. मध्याचा ग्रंथ त्याचा 8वा अध्याय. एका घरामध्ये प्रभू येशू गेलेला आहे आणि ज्या घरामध्ये येशू गेलेला आहे त्या घरामध्ये आम्ही पाहतो की कित्येक लोक त्या घरामध्ये गेल्यानंतर बऱ्याच समस्या त्या घरामध्ये असायच्या. असं कोणतं घर नाही या जगामध्ये त्यांच्या घरात समस्या नाही. असं कोणतं घर आहे की त्या घरामध्ये अनेक लोकांच्या जीवनामध्ये आजार नाही. कोणाच्या जीवनामध्ये आजार आहे, कोणी ना कोणी दुःखात आहे, कोणी ना कोणी सतत त्यांचा अपयश त्यांच्या घरामध्ये आहे. तुम्ही कुठल्याही घरामध्ये जा, त्या घरामध्ये काही ना काही अपयश आहे, कोणाने कोणी आजार आहे, सतत पैसा घालून ते बेजार झालेले आहेत. आणि ज्यावेळेस त्या काळात पण येशू ख्रिस्त ज्यावेळेस ज्या पृथ्वीवर होता आणि तो घरोघरी जायचा, त्या घरामध्ये कोणी ना कोणी त्याच्या पुढे समस्या असलेली यायचीच. आणि मत्त्याच्या 8व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस पेत्र येशूच्या मागे चालू लागला आणि पेत्राने आपल्या घरी येशूला नेलं आणि त्या ठिकाणी 8व्या अध्याय 14 वचन वाचूया. काय म्हटलंय? नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असं त्यांनी पाहिली. बघा, येशू ख्रिस्त घरामध्ये गेला. आज तुम्ही येशूला आपल्या घरामध्ये नेहमी आमंत्रण केलं पाहिजे. आणि मग येशू पाहतो आमच्या घरातल्या प्रत्येक गोष्टी. येशू ख्रिस्त या पेत्राच्या घरात गेल्यावर येशूने पाहिलं की पेत्राची सासू तापाने आजारी पडलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही येशूला आपल्या घरामध्ये स्थान देता, आदर देता, सन्मान देता, त्यावेळेस येशू तुमच्या घरातली प्रत्येक गोष्टीकडे पाहत असतो. प्रेज गॉड. आज रात्री तुम्ही येशूला आपल्या घरी घेऊन जा. आमेन.
आज आपल्या या रात्री येशूला आपल्या घरी घेऊन जा, आपल्या हृदयात त्याला आमंत्रित करा, त्याला आदर द्या, सन्मान द्या. येशू तुमच्या घरी येऊन सगळ्या गोष्टी पाहिल. प्रेज लॉर्ड. आणि येशू ख्रिस्ताला त्या पेत्राने आपल्या घरी नेलेलं आहे. आमेन. येशू ख्रिस्ताने त्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की त्याची सासू काय आहे. आज तुम्ही या मंदिरात आलेला आहात, तो प्रभू येशू तुम्हाला पाहत आहे. प्रभू येशू तुम्हाला पाहत आहे. तुमच्या जीवनात काय समस्या आहे तुम्हाला पाहत आहे. तुमच्या घरात कोण आजार आहे तो तुम्हाला पाहत आहे. प्रेज लॉर्ड. तुमच्या जीवनामध्ये काय सतत अडखळ आहे ते तुम्हाला पाहत आहे. पण नुसतं तो पाहतच नाही, ती समस्या तुमच्या जीवनात तो दूर करणार आहे. हालेलुया. मोठ्याने म्हणा हालेलुया. आज तो पाहणार आहे. मनुष्यासारखं त्याचं पाहणं नाहीये. मनुष्यासारखं त्याचं पाहणं नाहीये. तो नुसतं पाहतच नाही तर त्या सर्व प्रकारच्या समस्या तुम्हाला बाहेर काढणार आहे. आमेन. आणि मी या ठिकाणी पुढे काय म्हटलेलं आहे 15 वचन. तेव्हा त्याने तिच्या स्पर्श केला, तिच्या हाताला. प्रेज लॉर्ड. सासू त्याची तापाने फणफणलेली होती. त्याची सासू तापाने बेजार झालेली होती, आजारी पडलेली असताना येशू ख्रिस्ताने तिच्या हाताला स्पर्श केला. येशूचा स्पर्श काव्य आहे. आमेन म्हणा. मला आज रात्री येशूचा स्पर्श काव्य आहे. हालेलुया. आज पेत्राच्या सासू प्रभू तुमच्या हाताला प्रभू स्पर्श करेल. तुमच्या शरीरात कुठल्या भागाला स्पर्श करेल माहित नाही, पण तो स्पर्श करेल. प्रेज लॉर्ड. तो स्पर्श करेल तुम्हाला. त्याचा स्पर्श तुमचं जीवन बदलून टाकेल. त्याचा स्पर्श तुमचा आजार घालून टाकेल. त्याचा स्पर्श तुम्हाला पूर्णपणे अनंत आरोग्य देऊन टाकेल. हालेलुया. मला सांगा, येशूकडे जे आले, जे आजारी आले, जे कुठल्याही आजारी असेल, येशूच्या स्पर्शाने ते आजार थांबले का? येशूच्या समक्षतेमध्ये, येशूच्या स्पर्शाने अशा कुठला आजार जायचा थांबला का? नाही. खऱ्या रीतीने जेव्हा येशूचा स्पर्श होतो, आजाराला जाऊच लागतं. कारण त्या आजाराची किंमत त्यांनी मोजली आहे. त्या आजाराची जागा त्यांनी त्या वधस्तंभावर ठेवलेली आहे. मला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. पुढे म्हटलं तिच्या हाताला तिने काय केलं? स्पर्श केला. आणि पुढे तिचा ताप निघाला. माणसाच्या स्पर्शाने तुमच्यातलं काहीच निघू शकत नाही. माणसाच्या स्पर्शाने काय सुद्धा तुमच्या मुंगीचं विष सुद्धा निघणार नाही. पण 100% सांगतो की येशूच्या स्पर्शाने तुमच्या जीवनातलं सगळ्या प्रकारचं विष, सगळ्या प्रकारचं कटुत्व, सगळ्या प्रकारचे आजार, जे मानसिक आजार असतील, आतले दुःखाचे निराशेचे आजार असतील, किंवा बाहेरचे शरीरातले आजार असतील, शुगरचा आजार असेल, बीपीचा आजार असेल, कोणताही आजार असू दे शरीरामधला, ते येशूच्या स्पर्शाने निघून जावंच लागेल. आज या दिवशी, आज संध्याकाळी तो तुम्हाला शारीरिक रूपाने सुद्धा आरोग्य देणार आहे प्रभू. तो तुम्हाला आत्म सुद्धा आरोग्य देईल. तो तुमच्या आतल्या जखमाला सुद्धा येशू ख्रिस्त बरा करेल. मला की आमेन. येशू ख्रिस्त तुमच्या आतल्या जखमाला सुद्धा काय करणार आहे? बरे करणार आहे. आणि या ठिकाणी पुढे म्हटलेलं आहे, आणि ती उठून त्याची काय करू लागली? सेवा करू लागली. लगेच येशूचा स्पर्श, आणि उठून लगेच ती कामाला लागली. लगेच ती सेवा करू लागली. देवाचं गौरव करू लागली. बोला प्रेज लॉर्ड. हालेलुया. एक चमत्कार झाला. सासू बरी केली प्रभूनी पेत्राची. मग झालं काय? सगळीकडे निरोप पाठवला. तर तुम्हाला बरं केलेलं आहे, सांगा लोकांना. प्रेज लॉर्ड म्हणा. तुम्हाला प्रभूने स्पर्श केलाय, सांगा. प्रवास करत असताना सांगा, बाजार करत असताना सांगा. ठीक वस्त्याने येशू ख्रिस्त अजून सुद्धा जिवंत आहे आणि तो बरं करणारा प्रभू आहे. मग काय झालं 16 वचनामध्ये? मग संध्याकाळ झाल्यावर, असं संध्याकाळ झाली होती. आज संध्याकाळ आहे. संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ पुष्कळग्रस्तांना त्याच्याकडे आणले. कुणाला आणायचं? आजारी लोकांना इकडं. मला आणायचं आहे. येशू ख्रिस्ताकडे आणायचं काम आमचं आहे. प्रार्थनेला आजारी लोकांना आणायचं आमचं काम आहे. पुष्कळ भूतग्रस्त, बंधनातील लोक, आजारी लोकांना येशू ख्रिस्ताकडे आणायचं आमचं काम आहे. एक दिवस आम्ही नेमलेला आजचा, आणि त्या दिवशी आम्हाला आणायचं आहे. प्रेज लॉर्ड. प्रार्थना करून ओझं घेऊन भक्ती देवाची सेवेसाठी उभा राहायचं आहे. आमेन. आणि ज्यावेळेस तिथल्या लोकांनी पण पुष्कळ भूतग्रस्तांना येशूकडे आणलं, आणि येशूकडे आल्यानंतर काय झालं? तेव्हा त्याने भूते फक्त शब्दाने घालवली. बघा. प्रेज लॉर्ड म्हणा. औषधा विना येशूकडे लोक बरे होतात.
आज तुम्ही साक्ष ऐकली. या बंधूचं व्यसन होतं. रोज 1000-1200 रुपये 2000 पर्यंत ते बंधू दारू प्यायचे. त्यांच्या पत्नीला त्यांनी ऍडमिट करून 2 लाख रुपये घालून त्यांची पत्नी बरी झाली होऊ शकली नाही. पण ज्यावेळेस ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे मंदिरामध्ये आले आणि प्रभू येशूच्या सामर्थ्याने त्यांची पत्नी बरी झाली. प्रभू येशूच्या सामर्थ्याने त्यांचं दारूचं व्यसन निघून गेलं आणि आता खर्च सगळा वाचला. रोज 1000 रुपये म्हटलं तरी 30,000 रुपये महिन्याची वाचले. प्रेज लॉर्ड म्हणा ना. हालेलुया. रोज 1000-1200 म्हटलं तरी 30,000-40,000 रुपये तर वाचले. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. डॉक्टर तुमचे पैसे वाचू शकतो का? प्रेज लॉर्ड. असं कोणतं डॉक्टर आहे जगामध्ये की त्यांनी तुमचे सगळे पैसे वाचले, त्यांनी तुमचे व्यसन बदलून टाकलेले आहे, ते तुमचं कायमचा मुळासकट आजार बंद केलेला आहे? नाही. हालेलुया. सांगा ना कोणती आजार बंद झाले का? फक्त ते लेवल ठेवून राहतात. एक वेळेवर अर्धा, अर्धी वेळेवर पाव, दीड, एक, दीड, अर्धी असं होत असेल. हालेलुया. पण येशूने कायमच्या व्यसनातून मुक्ती दिली आहे. आमेन म्हणा. हे जिवंत उदाहरण तुम्ही त्याच्या साक्ष ऐकलेले इथं. दुसऱ्याचं सांगण्यापेक्षा आपल्या समोर प्रार्थनेने साक्ष घडलेली आहे. म्हणा की आमेन. प्रेज लॉर्ड. आणि पुढे त्यांनी त्यांचे सर्व भूत त्यांच्यातली भूत काय केली? शब्दाने घालवली. आमेन म्हणा. आणि पुढे काय केलं? त्यांनी सर्व दुखण्या त्यांना काय केले? बरे केले. तेव्हा त्याने भूते शब्दाने घालवली व सर्व दुखण्या त्यांना काय केले? हो बरे केले. येशूकडे आल्यानंतर सर्व आजारी माणसं येशू बरे करतो. मला येशूचं सामर्थ्य महान आहे. मला की सगळं येशूचं सामर्थ्य महान आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही चमत्काराच्या सामर्थ्यावर, देवाच्या सामर्थ्यावर, येशूच्या सामर्थ्यावर आम्ही तेवढा विश्वास ठेवत नाही, म्हणून तो आम्ही अनुभव घेत नाही. पण देव आमचा इतका सामर्थ्यशाली देव आहे की तो चमत्कार करणारा प्रभू आहे. येशूने या पृथ्वीवर आल्यानंतर जास्तीत जास्त चमत्कार केलेले आहेत. येशूने ज्या गावात गेला, जेवढे लोक येतील आजारी त्या सर्वांना त्यांनी बरं केलेलं आहे. त्याचं सामर्थ्य त्यासाठीच होतं. आज देव अनेक वेळेला सामर्थ्य का द्यायचं देवाने? सामर्थ्य देऊन सुद्धा जर त्याचा उपयोग होत नसेल, सामर्थ्य देऊन सुद्धा तुम्ही त्याला बरं करत असेल मंडळी, तर मग ते कसं काय? प्रेज लॉर्ड. सामर्थ्य दिलेलं आहे, ते सामर्थ्य तुम्ही जाहीर करा. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड. देव अजून सुद्धा तो महान देव आहे. देव अजून सुद्धा तो चमत्कार करणारा प्रभू आहे. माझ्या मंडळीच्या प्रत्येकाला तुम्हाला सांगायचं आहे, देवावर अपेक्षा जास्तीत जास्त आशेने प्रार्थना करा की अजून मोठमोठे चमत्कार आपल्या जीवनामध्ये प्रभू करायला समर्थ आहे. पण त्यासाठी पुढे पावलं टाका. म्हणा हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी ते त्याचा विश्वास बघा त्या लोकांचा की त्यांनी पुष्कळ लोकांना येशूकडे आणलेला आहे, पुष्कळ आजारांना त्यांनी आणलेला आहे आणि त्या प्रभू येशूने पण त्याच्या सामर्थ्याने सर्व दुखणे त्याला काय केलेलं आहे? बरं केलेलं आहे. त्याला आरोग्य प्रभू दिलेलं आहे. हालेलुया. तो दोन्ही प्रभू आशीर्वाद देणारा देव आहे. आत्म्याचा पण वर्षा प्रभू तुमच्या आणि माझ्यावर करणारा प्रभू आहे आणि आशीर्वादाचा पण वर्षा आमच्यावर प्रभू करणारा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग काय केले? वाहिले. म्हणा, त्यांनी माझे रोग घेतले, माझे सगळे विकार घेतले. म्हणा, माझे सगळे शाप ईश्वरी घेतले आणि माझे रोग वाहिले त्यांनी, माझे शाप वाहिले त्यांनी आणि मला आशीर्वाद दिला, मला आरोग्य दिले. हालेलुया. मला आरोग्य येशू दिलेला आहे. त्याचं सामर्थ्य मला आरोग्य देत आहे. येशूच्या बसलेल्या प्रत्येक फटक्यामध्ये सामर्थ्य आहे. मला आरोग्य मिळालेलं आहे, मला आशीर्वाद दिलेला आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवतो. प्रॉब्लेम कुठं आहे माझ्या प्रियांनो? विश्वास ठेवण्यावर प्रॉब्लेम आहे. आमेन. कशावर प्रॉब्लेम आहे? विश्वास ठेवण्यावर. पण आता 7वा दिवस जो आहे तो परमेश्वराने दिलेला आशीर्वादाचा दिवस आहे. आमेन म्हणा. बोला प्रेज लॉर्ड. एका पवित्र शास्त्रामध्ये एका व्यक्तीने उत्पत्तीचा ग्रंथ 26 अध्याय काढूया. एक वाचून आपण प्रार्थना करूया. उत्पत्तीचा ग्रंथ त्याचा 26 अध्याय आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो उत्पत्तीचा ग्रंथ 26 अध्याय आणि त्यामध्ये
दुष्काळ पडलेला त्या ठिकाणी. काय पडलेला हो? दुष्काळ पडला त्या गावामध्ये, त्या देशामध्ये. आणि दुष्काळ पडलेला असताना तिसरं वचनामध्ये देवाने इसाकाला दर्शन देऊन म्हटलं, त्या देशात उपरे असा राहा प्रभू म्हणाला, पण मी तुझ्या बरोबर असेल प्रभू म्हणाला, तुला मी आशीर्वाद करीन देव म्हणाला, कारण हे सर्व देश मी तुला तुझ्या संततीला देईन आणि तुझा बाप अब्राम याशी वाहिली शपथ मी खरी करीन. म्हणा की आमेन. म्हणा माझा देव आज पण त्याची शपथ, त्याचं वचन, त्याचा करार पाळायला समर्थ आहे. प्रेज लॉर्ड. त्याचं वचन पाळायला समर्थ आहे आज पण. आज तुम्ही आशीर्वादित होणार म्हणजे होणार, तुम्ही आशीर्वादाच्या वाटचालीकडे जाणार म्हणजे जाणार. तुमचा प्रत्येक दिवस हा आजच्या दिवसापेक्षा उत्तम असणार आहे. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड. तुमचा दिवस आजच्या सारखं, आजचा जो दिवस आहे उद्याचा दिवस आजच्या पेक्षा उत्तम असणार आहे, आशीर्वाद असणार आहे, असं आमेन म्हणून स्वीकारा. हालेलुया. कधी पण असं म्हणू नका की बरं होतं मागचा जो दिवस आहे ना, असं नाही. येशू मध्ये हा सगळा दिवस उत्तमातल्या उत्तम आशीर्वाद आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. आणि पुढे त्या ठिकाणी पुढे काय म्हटलंय? वचन खरं करीन. 12 वचनामध्ये त्या इसाकाने काय केलं? आज सगळीकडे बघायला गेलं तर महागाई आहे, समस्या आहे, काम करावं तर माणसाने काय उरत नाही, यश मिळत नाही. पण 12 वचनामध्ये इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले. 100 पट काय मिळाले? पीक मिळाले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. इसाकाने त्याच वर्षी धान्याची पेरणी केली, काम केलं. मला माझा परमेश्वर याच वर्षी माझ्या कामाला 100 पट आशीर्वाद देणार आहे. मला हालेलुया. हालेलुया. प्रत्येक महिन्यामध्ये, प्रत्येक हप्त्यामध्ये तुम्ही देवावर असा विश्वास ठेवू नका की देव तुम्हाला प्रत्येक महिन्यात म्हणा, आठवड्यात म्हणा, तुमच्या कामाचं 100 पट तुम्हाला प्रतिफळ देणार. मग ती दुष्काळाची परिस्थिती असू द्या, मग ती अडचणीची परिस्थिती असू द्या, जगामध्ये कुठली परिस्थिती असू द्या, त्या परिस्थितीकडे बघून नाही, आमचा देव आशीर्वाद देतो, त्यावर तुमचा आशीर्वाद अवलंबून आहे. मला हालेलुया. परमेश्वर आशीर्वाद देणारा जेव्हा असतो तो समृद्धी देणारा देव आहे. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. दुष्काळात सुद्धा देव आशीर्वाद देतो, तेव्हा समृद्धी देत असतो. मला की आमेन. दुष्काळात सुद्धा तुमचं भांडार रिकामं नसणार, दुष्काळामध्ये सुद्धा तुमचं भांडार भरलेलं असणार आहे. आमेन म्हणा. मला हालेलुया. दुष्काळात सुद्धा तुमचं भांडार रिकामं नसणार आहे, दुष्काळात सुद्धा तुमचं पाणी रिकामं नसणार आहे, दुष्काळामध्ये सुद्धा तुमची कुठली तुम्हाला वाद नसणार आहे, सगळ्या भरलेल्या गोष्टी असणार आहे. लोक पाहतील, लोक बघतील की ह्याच्या प्रत्येक कामाला 100 पट आशीर्वाद आहे. इसाकाने पेरणी केली आणि त्याचे परमेश्वराने त्याला 100 पट मिळालं. 30 पटची अपेक्षा ठेवू नका. 60 पट झालं बस झालं असं म्हणू नका. 100 पट विश्वास ठेवा. बायबल 100 पट सांगतं. आमेन. बायबल 100% सांगतं. हालेलुया. येशू ख्रिस्तामध्ये प्रार्थनेचं जीवन जगताय ना, 100% तुम्हाला आशीर्वाद मिळतात. हालेलुया. पुढे काय झालं? देवाने त्याचे कल्याण केलं. 13 वर्षामध्ये म्हटलेलं आहे तो थोर झाला, उत्तर उत्कर्ष पाहून मोठा झाला. देवाचा आशीर्वाद होतो ना तर तुम्ही शिपूट होत नाही, तुम्ही मस्तक होता. देवाचा आशीर्वाद येतो ना तर तुमचं रिकामं भांडार होत नाही, ते भरत जातं. हालेलुया. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही वाढत जाता. प्रेज लॉर्ड. मग त्यामुळं काय लोक जळणारी होती. काय लोक जळतात? का तुमच्याकडे भाऊ तुमचा द्वेष करतात? तुमच्यावर देवाचा आशीर्वाद आहे म्हणून, तुमच्यावर देवाचा वेगवेगळा अभिषेक आहे म्हणून तुमच्यावर लोक जळतात. तुमच्यावर वेगळा देवाचा आत्मा आहे, देवाचा पवित्र आत्मा सामर्थ्य आहे म्हणून तुमच्यावर जळतात. हालेलुया. या ठिकाणी तसंच झालेलं आहे. पुष्कळ लोक त्याचा हेवा करू लागले, तिथले लोक त्याचा द्वेष करू लागले.
आणि पुढे आम्ही पाहतो की त्याला तिथून घालवून दिले. आणि 18 वचनामध्ये पाहतो की त्याचा बाबा अब्राम याच्या त्याच्या विहिरी खणल्या होत्या, ज्या त्याने त्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी बुजवून टाकल्या होत्या, त्या त्याने पूर्ण उकरल्या आणि त्याच्या बापाने जी नावे दिली होती तीच त्याने पूर्ण दिली. आमेन. बघा, ज्या बुजवलेले होते, जे त्यांचे उत्तमातल्या उत्तम खोदलेल्या विहिरी जो होत्या त्या बुजवलेल्या होत्या, परत त्यांनी उकरल्या आणि परत तिथे त्या ठिकाणी पाणी लागलेलं आहे. आमेन म्हणा. किती जरी शैतानाने दाबायचा प्रयत्न करू द्या, तुमचे आशीर्वाद तुम्हालाच देव देणार आहे. आमेन म्हणा. तुमचे आशीर्वाद तुम्हाला देव देणार आहे. उत्तमातलं उत्तम तुम्हालाच मिळणार आहे. लोक किती बुजवू द्या, देव ते परत उकरणार आहे. आमेन. हालेलुया. शैतान किती लपवू द्या, देव तुम्हाला शोधामध्ये सापडत होतो ना, देवामध्ये या, तुमचे डोळे प्रभू उघडे. आणि जिथं लपलेलं आहे तिथलं धन, तिथले आशीर्वाद तुम्हाला सापडते. मला की आमेन. हालेलुया. ते डोळे देवाकडे मिळतात, जिथं गुप्त आहे तिथं मिळवतात. मला की आमेन. बुजवलेल्या विहिरी परत उकरल्या आणि लागलं. पण काय झालं, इसाकाची ताकद त्या खोऱ्यात करीत असताना त्यास जिवंत पाण्याचा झरा लागला. तेव्हा गरारी तिथले लोक गुराखी इसाकाच्या गुराशी भांडले आणि ते म्हणाले, पाणी आमचे आहे. कित्येक लोक आशीर्वाद, त्यांचं कष्टाचा आशीर्वाद लुबाडायला बघू लागले. त्या इसाकाचा देवाचा एवढा आशीर्वाद होता की तो जिथं पाय खोदेल, जिथं पाय ठेवेल, जिथं काय खोदल तिथं जिवंत झरे प्रभू देत होता. आमेन. पण तिथं काही लोक म्हणायचे की आमचं पाणी आहे, आमचा झरा आहे, तरी पण कब्जा करत होते. पुढे त्यावरून त्यांनी त्या विहिरीचे नाव काय ठेवले, कलर ठेवले, कारण त्यांनी त्याशी कलर केला. मग त्यांनी जाऊन दुसरीकडे विहीर खोदली. बघा, हे लोक एकावर एक जी विहीर खोदली, जिवंत पाण्यात झरे ते घेऊ लागले. देव आशीर्वाद देत होता, ते घेऊ लागले भांडण करून. हिसाब मारायचा, ठीक आहे, घेतलं ना, पुढच्याकडे वाटचाल करायचा. पुढं बायबलमध्ये दिलेलं आहे, त्यांनी दुसरी विहीर खोदली. 21 वचन. त्यांनी काय केली, दुसरी विहीर खोदली. ती जोडून ते भांडले म्हणून त्याचे नाव काय ठेवले, सिकना, म्हणजे वैर ठेवले. त्या ठिकाणी पण त्यांना वैर वाटू लागलं, त्या ठिकाणी पण त्यांना एक जळण वाटू लागली. तिथं पण देवा त्यांना झरा दिला जिवंत. मला की आमेन. पण पुढे काय झालं 22 वचनामध्ये, तो तिथून पुढे गेला, तरी त्यांनी आणखी एक विहीर खोदली. आमेन. आणखी. तेव्हा ती जोडून ते भांडले नाही म्हणून तिचे नाव काय, त्याने त्याचे नाव काय ठेवले, राहाबो, म्हणजे विस्तार. म्हणा हालेलुया. लोक तुमचं किती लपवू द्या, पण तुमच्यावर देवाचा आशीर्वाद असा आहे, विस्तार करणारा आशीर्वाद आहे. आमेन. हालेलुया. म्हणा हालेलुया. आमच्यावर देवाचा आशीर्वाद आहे की आमचा विस्तार होणार आहे. आम्ही कधी कमी होत नाही. म्हणा की आमेन. मला शेजारच्याला, तुमच्या देवाचा आशीर्वाद आहे. देवाचा आशीर्वाद तुम्हाला विस्तार देणार आहे. हालेलुया. वाढवणार आहे. आमेन. आणि या ठिकाणी तेच झालं की त्यांनी ओळखलं, अरे आपण यांचे किती जरी घ्यायला बघितलं, पण यांच्यावर देवाचा आशीर्वाद आहे. या इसाकावर देवाचा आशीर्वाद आहे. तुम्ही आणि मी देवाचे इसाक आहोत. आमेन म्हणा. हालेलुया. देवाचे इसाक अब्रामाचा पुत्र होता, तुम्ही आणि मी पण अब्रामाचे पुत्र आहोत. आमेन. काय की जर मी वाटतं की मी अब्रामाचा पुत्र आहे, की जर मी वाटतं की मी अब्रामाची संतान आहे. हालेलुया. इसाक आपण अब्रामाची संतान होता. तो प्रत्येक कार्याला त्याला आशीर्वाद मिळत होता. तो प्रत्येक खरीद देवीला पाणी मिळत होतं. आणि एक घेतली, 2 घेतलं, पण तिसऱ्यांदा त्यांनी पण ओळखलं, आपण किती जरी घेतलं तरी ह्याला मिळायचं कमी पडणार नाही. आम्ही म्हणा, किती लोकांनी ही काढवायचा प्रयत्न करतात तुमच्या गोष्टी, तुम्हाला मिळायचं ते थांबणार नाही. तुमचा विस्तार थांबणार नाही, तुमचा विस्तार होणारच आहे. मला हालेलुया. त्या ठिकाणी काय म्हणालाय, त्यांनी नाव ठेवलं राहावं, विस्तार असं ठेवले, कारण तो म्हणाला, परमेश्वराने आमच्या भूमीचा विस्तार केला आहे. आता या देशात आमची वाढ होईल. म्हणा, आता या देशात आमची वाढ होईल. आतापासून आमची वाढ होईल. आतापासून आमचा विस्तार होईल. या इंदापूरमध्ये आमची वाढ होईल. तुम्ही ज्या गावात राहता त्या गावात तुमची वाढ होईल. आमेन म्हणता का नाही. म्हणा की हालेलुया. तो म्हणाला की परमेश्वराने या भूमीचा काय केलेला आहे, विस्तार केला आहे. आता या देशात, याच गावात देव तुम्हाला वाढवणार आहे. तुम्हाला अमेरिकेला जायची गरज नाही, या भारतात तुम्हाला देव वाढवणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला इंदापूर सोडून जायची गरज नाही. इंदापूरमध्ये परमेश्वर तुम्हाला वाढवणार आहे. आमेन.
इंदापूर या भूमीवर परमेश्वर आशीर्वाद पाठवत आहे. आमेन. हालेलुया. भरपूर काय मी बोलतोय, भविष्य बोलतोय. भरपूर लोक इंदापूरकडे पळतील कारण ही भूमी परमेश्वराने विस्तार केली आहे. आमेन. हे भरपूर लोक इंदापूरकडे धाव घेतील. अनेक कंपनी, अनेक गोष्टी परमेश्वर इंदापूर शहरात देईल आणि अनेक लोक धावत येतील कारण यामध्ये प्रभू वाढवणार. कारण आपण आजपासून या इंदापूरला आशीर्वाद देणार आहोत. आजपासून या भूमीसाठी, या इंदापूरसाठी आम्ही आशीर्वादाचे पात्र आहोत. आम्ही आशीर्वाद देऊ ते आशीर्वाद होईल. आम्ही जे शाप देऊ ते शापित होईल. हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. आम्ही आशीर्वाद देऊ इंदापूरला तर आशीर्वादित होणार आहे. म्हणा की आमेन. पुढे काय म्हटलेलं आहे? तिथून पुढे तो वरती बैरसेबा येथे गेला. त्याच रात्री परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, तुझा बाप अब्राम याचा मी देव आहे, भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. मी आपला सेवक अब्राम याच्यासाठी तुला आशीर्वादित करेन, तुझी संतती बहुमोलीत करेन. आमेन. मग त्याने तेथे एक वेदी बांधून परमेश्वराच्या नावाची प्रार्थना केली व तेथे आपला डेरा दिला. तेथे इसाकाच्या चाकरांनी एक विहीर खणली आणि त्या ठिकाणी पण देवाने पाणी दिलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी पण देवाने पाणी दिलं. आणि जे द्वेष करणारे आहेत, सर्व दोषांमध्ये म्हटलेलं आहे, ते द्वेष करणारे आहे ते म्हणाले आपण मित्र होऊया. काय होऊया? कळून चुकेल तुमच्या द्वेष करणाऱ्या लोकांना. याच्यावर आपण मित्रता केली तर आपल्याला पण आशीर्वाद मिळेल. कारण याच्यावर असंच वैर ठेवलं किंवा याच्यावर असंच द्वेष ठेवला आपलं कल्याण होणार. आमेन. मग काय झालं? ते आले. त्यानंतर आपली आपला मित्र अहोज्यात व आपला सेनापती पिकोल याच बरोबर घेऊन घरावरून त्याचकडे गेला. इसाक त्यास म्हणाला, तुम्ही माझा द्वेष करता, मला तुम्ही आपल्यावरून घालवून दिले असता आता माझ्याकडे का आला? त्यांनी म्हटले, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. प्रेज लॉर्ड. काय म्हटले? परमेश्वर तुझ्या बरोबर आहे हे आम्हाला स्पष्ट दिसून आले आहे. हालेलुया. म्हणा की प्रेज लॉर्ड. परमेश्वर तुझ्या बरोबर आहे आम्हाला स्पष्ट दिसून आले आहे. म्हणून आम्ही विचार केला की आपल्यामध्ये म्हणजे आमच्या तुमच्यामध्ये कोणताही अनभाग व्हावी. आम्ही त्या तुमच्याशी करार करावा, आम्ही हस्तबोल करार करावा. कारण आता आम्हाला कळलेलं आहे आशीर्वाद देणारा तुमच्या बरोबर आहे. एखादे आशीर्वाद तुमचे लोक चुरू शकतात, पण आशीर्वाद देणाऱ्याचा हात तुमच्यावर आणि माझ्यावर आहे. म्हणा की आमेन. एखादी विहीर खणले त्यांनी घेतली, पण त्या विहीरला पाणी देणारा देव ते घेऊ शकत नाही. म्हणा की आमेन. हालेलुया. चला, तयार आहे तुम्ही विश्वासाने? हालेलुया. चला उठून उभा राहूया आपल्या जागेवर. हालेलुया. आपली जागा सोडून थोडंसं इथपर्यंत या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बस इथपर्यंत या. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. आपले डोळे बंद करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जे आज आहे त्यांनी प्रथम पुढे या. निखाडा बा संदारा बाबा बाबा बाबा. चला. ओ शाबा बाबा बाबा बाबा. थोडं डोळे बंद करा. हो, थँक्यू जीसस. थांबा असंच डिस्कस ठेवून. हालेलुया. डोळे बंद करा. या पुढे इथपर्यंत मुलापर्यंत. हालेलुया, हालेलुया. आपले हात उंच करा आणि आज समर्पण करा की प्रभूने त्या रात्री सर्व दुःखीने त्यांना बरं केलं. प्रभूने त्या सर्व आजाऱ्यांना प्रभूने बरं केलं. प्रभूने त्या घरातल्या पेत्राच्या सासूला बरं केलं, स्पर्श केला. आज तो तुम्हाला पण स्पर्शविना पाठवणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समर्पण करा. आज तुम्ही एक विश्वासाची पातळी वाढवा. आज रात्री विश्वासाची पातळी वाढवा. आज रात्री. हालेलुया. मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या पापातुनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. विवळत होतो मी वेदनेने, विवळत होतो मी वेदनेने, छिन्न छिन्न देह तुझा चाबुकाने, छिन्न छिन्न देह तुझा चाबुकाने. रोगातुनी मला मुक्त करुनी, रोगातुनी मला मुक्त करुनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहा
येशू रक्त वाहिले तुझ्या मला सर्वदा मला मुक्त करण्या पापातुनी मला पापातुनी येशू रक्त वाहिले तुझ्या देवातुनी येशू रक्त वाहिले कुकर्म केले पिया हाताने कुकर्म केले जगडले हात तुझे खिळ्याने जगडले हात तुझे खिळ्याने पवित्र शास्त्र माझ्या हाती देऊनी पवित्र शास्त्र माझ्या हाती देऊनी येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी येशू मला मुक्त करण्या मला मुक्त करण्या पापातुनी मला मुक्त करण्या बोला येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी येशू रक्त वाहिले चला आपले हात उंच करूया मला देवा माझ्या परमेश्वरा मी तुझ्या जवळ आलेलो आहे माझ्या देवा परमेश्वरा ये माझ्या हृदयामध्ये देवा माझ्या पापाची क्षमा कर मी अविश्वास बाळगला मी तुझ्या सामर्थ्यावर अविश्वास ठेवला क्षमा कर प्रभू येशू तू माझा आशीर्वाद देणारा प्रभू आहे येशू ये माझ्या हृदयामध्ये ये माझ्या जीवनामध्ये माझं जीवन बदल देवा येशू ख्रिस्तामध्ये तुझे सगळे आशीर्वाद मी स्वीकारतो हालेलुया येशू तूच माझा आरोग्य देणारा प्रभू आहेस तूच माझा आरोग्य देणारा दाता आहेस येशू स्पर्श कर मला माझ्या शरीराला स्पर्श कर माझ्या आत्म्याला स्पर्श कर मला स्पर्श कर येशू मला आरोग्य दे तुझ्या सामर्थ्याने मला भर येशू ये माझ्या घरामध्ये माझ्या घराचं स्वागत मी करतो स्पर्श कर माझ्या घरातल्या लोकांना स्पर्श कर माझ्या लेकरांना स्पर्श कर येशू मला आशीर्वादित कर माझ्या शरीराला आशीर्वादित कर माझ्या आत्म्याला आशीर्वादित कर माझ्या घराला आशीर्वादित कर माझ्या भांडाराला आशीर्वादित कर माझ्या घरातल्या वस्तूंना आशीर्वादित कर येशू ये माझ्या कामाला आशीर्वादित कर ये माझ्या कामामध्ये मला आशीर्वाद दे हालेलुया येशू आर्थिक बाबतीमध्ये आशीर्वाद दे मला हालेलुया माझ्या अन्नधान्यावर डोळे बंद मला माझ्या अन्नधान्यावर आशीर्वाद दे माझ्या कामावर आशीर्वाद दे माझ्या शरीराच्या शक्तीला आशीर्वाद दे धन्यवाद येशू माझ्या श्वासात येशू ये माझ्या नसनसमध्ये ये माझ्या हृदयात ये येशू ये मला मदत कर आशीर्वादित कर धन्यवाद येशू तू आशीर्वादित आहेस पिता तू आशीर्वादित आहेस मी तुझा लेकरू आहे माझ्या कामाला 100 पट आशीर्वाद दे हालेलुया माझ्या लेकरांना 100 पट आशीर्वाद दे माझ्यावर कर्जाचा डोंगर काढून टाक परमेश्वरा शैतानी बंधन तोड येशू या सामर्थ्याने तोड येशू मी विश्वास ठेवतो तुझ्या सामर्थ्यावर येशू तुझं सामर्थ्य महान आहे तुझा चमत्कार महान आहे धन्यवाद द्या हालेलुया परंतु तुम्हाला स्पर्श करत आहे येशू तुम्हाला स्पर्श करत आहे येशू तुम्हाला आरोग्य होत आहे
शाबाराबा शंदाराबा. देवा तुला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ब्लेस कर देवा. मी प्रार्थना करतो त्या आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला आशीर्वाद दे आशीर्वाद दे. मी आशीर्वाद देतो. यांचं शरीर आशीर्वादित आशीर्वादित होते येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये आशीर्वादित होते. यांचं आत्म मनुष्यत्व जे आहे ते आशीर्वादामध्ये कडके विस्तार कर आध्यात्मिक मनुष्याला. हो हालेलुया. यांच्या आत्म्याला मी आशीर्वाद देतो. यांच्या शरीराला अवयवाला आशीर्वाद देतो. यांच्या शरीरावर मी आरोग्य म्हणतो येशूच्या नावामध्ये. आरोग्य मिळवा येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये बरे व्हा येशूच्या नावामध्ये. हालेलुया. येशूच्या नावामध्ये तुमचं अंतःकरण बरं होऊ दे येशूच्या नावामध्ये. सकाराबा बाबा बाबा देवा याच्या घराला मी आशीर्वाद देतो. आशीर्वादित करायच्या घराला. ब्लेस 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 येशूच्या याच्या घराला. हालेलुया. मी या ठिकाणी प्रत्येकाच्या कामाला आशीर्वाद देत आहे येशूच्या नावामध्ये. याच्या कामाला ब्लेस कर कामाला येशूच्या नावामध्ये. हालेलुया. ज्या घरात राहतात ज्या गावात राहतात त्या गावाला मी आशीर्वाद देत आहे येशूच्या नावामध्ये. तुमचं गाव तुम्ही आशीर्वादित हो येशूच्या नावामध्ये. हालेलुया. ओ शाबा बाबा ओ रामा बाबा मी हात उंच करून या सर्वांना आशीर्वाद देत आहे. ब्लेस कर आपले हात उंच करून धन्यवाद द्या. ओ ब्लेस कर यांच्या हात आशीर्वादित 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 येशूच्या नावामध्ये कर. हालेलुया. येशूच्या नावामध्ये आशीर्वादित आशीर्वादित कर येशूच्या नावामध्ये. हालेलुया. धन्यवाद 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 धन्यवाद. शाबाराबा राखालाबा बाबा 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 येशूच्या नावामध्ये येशूच्या नावामध्ये. हालेलुया हालेलुया. शंदा राबा बाबा बाबा बाबा. हालेलुया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद येशू धन्यवाद येशू धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. येशूच्या नावामध्ये येशूच्या नावामध्ये चला हात उंच करू. शाबाराबा राखालाबा बाबा बाबा. हालेलुया हालेलुया. येशूच्या नावामध्ये हे हात ब्लेस ब्लेस कर. येशूच्या नावामध्ये जिभा स्पर्श कर. चला जिभेला तुमचा स्पर्श प्रभू करत आहे. जिभेला स्पर्श करत आहे. जिभेला स्पर्श करत आहे येशूच्या नावामध्ये. यांच्या मुखाला स्पर्श कर. याच्या मुखातून नेहमी आशीर्वाद निघू दे. हालेलुया. याच्या मुखातून नेहमी आशीर्वाद निघू दे. हालेलुया. याच्या मुखातून उत्तम गोष्टी निघू दे येशूच्या नावामध्ये येशूच्या नावामध्ये. ओ शाबा बाबा राबा राबा रखा राबा. हालेलुया हालेलुया. प्रत्येक शरीर येशूच्या नावामध्ये बरं होऊ दे. प्रत्येक शरीर आजारातून मुक्त होऊ दे येशूच्या नावामध्ये. मी आशीर्वाद देत आहे. मी आशीर्वाद देत आहे प्रभू. मी हात उंच करून इंदापूर शहराला आशीर्वाद देत आहे येशूच्या नावामध्ये. इंदापूर आशीर्वादित हो येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये इंदापूरची भूमी इंदापूरची जमीन मी आशीर्वाद देतो तुला. आशीर्वादित हो येशूच्या नावामध्ये. इंदापूरचे सगळे भूमी इंदापूरच्या सगळ्या वस्ती इंदापूर तालुक्यातले सगळे गाव मी येशूच्या नावात तुम्हाला बोलतो आशीर्वादित हो येशूच्या नावामध्ये. शाबा बाबा 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 बाबा. महाराष्ट्र येशूच्या नावामध्ये आशीर्वादित हो. महाराष्ट्रातले प्रत्येक गाव प्रत्येक शहर येशूच्या नावामध्ये आशीर्वादित हो. शाबा बाबा आशीर्वाद मिळतो आशीर्वादित मिळतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. शाबा बाबा टाळ्यावरून प्रभूला धन्यवाद द्या. तुमच्या गावाला मी आशीर्वाद देत आहे. तुमच्या जीवनाला मी आशीर्वाद देत आहे. तुमच्या गावात मी आरोग्य बोलत आहे येशूच्या नावामध्ये. शाबा बाबा राबा 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 राबा. आवाज करा प्रभू करतो. मला धन्यवाद येशू धन्यवाद येशू. स्तुती करा शैतानाला हत्या करतो. सोळ्याचं जीवन सोळ्याचं शरीर सोळ्याचं घर एक येशूच्या नावामध्ये. शैतान येशूच्या नावामध्ये यांचं गाव यांचं शहर निघून जा सोडून येशूच्या नावामध्ये करत आहे. आजार विकाराच्या दृष्टात्म्या शापाच्या दृष्टात्म्या सोळ्याचं शरीर सोळ्याचं परिवार येशूच्या नावामध्ये सोड. बाबा 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 इंदापूरचा सर्व गावा सोड शैतान येशूच्या नावामध्ये. शापित सर्व दुष्टात्मे निघून जा येशूच्या नावामध्ये. शैताना दुष्टात्म्या तुझी सर्व शक्ती तुझी सर्व ताकद मी शापित करतो येशूच्या नावामध्ये. शाबा बाबा रामा 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 रामा. हालेलुया हालेलुया. टाळ्याचं प्रभूला धन्यवाद द्या. हालेलुया हालेलुया हालेलुया. फ्री 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 होऊ दे प्रत्येक व्यक्ती. फ्री होऊ दे येशूच्या नावामध्ये. हालेलुया हालेलुया. देवा तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावामध्ये तुझं गौरव होऊ दे. तुझी महिमा होऊ दे पिता. सर्व आदर महिमा तुला देतो. सन्मान देतो. हालेलुया म्हणतो. देवा तुझे आम्ही आभार मानतो. प्रार्थना केलीस प्रभू. महाराष्ट्राला प्रत्येक गाव तू आशीर्वादित कर. मी महाराष्ट्रात प्रत्येक गावाला मी आशीर्वाद देतो. आशीर्वादित व्हा येशूच्या नावामध्ये. शबा बाबा बाबा बाबा. इंदापूरच्या आजूबाजूच्या आमच्या सर्व गावांना मी आशीर्वाद देतो. हात उंच करून ब्लेस व्हा येशूच्या नावामध्ये. शबा बाबा बाबा
आम्ही सुरुवात केलेले शनिवारचे आशीर्वाद आरोग्य सभा प्रभू, कित्येक लोक आहेत त्यांना येऊ या सभेमध्ये आशीर्वाद घेण्यासाठी घेऊन ये. लोकांना घेऊन येण्यासाठी मदत कर बाबा. ओ मोठमोठ्या अद्भुत गोष्टी कार्य कर प्रभू. हालेलुया. धन्यवाद पिता. जे ऐकत आहेत ऑनलाईनवर, जे ते बाबा युट्यूबवर ऐकत आहेत, फेसबुकवर ऐकत आहेत, मी येशूच्या नावात त्यांना आशीर्वाद देतो. आशीर्वादित व्हा येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये बरे व्हा येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावात तुमची परिस्थिती बरी हो. येशूच्या नावात तुमची दुःखाची परिस्थिती बदल येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये तुमचे प्रत्येक दुःख आनंदात बदल येशूच्या नावामध्ये. ओ राबा खा धन्यवाद. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो मागतो.